आता माझ्याकडे नीट बघा, उघडा डोळे, बघा नीट. आपल्याकडे या ठिकाणी असलेले प्रकल्पातले सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवरे सर, हा विषय ज्यांनी घेतला त्या सीता घाटाळ, मी त्यांची पदं घेत नाही, अजित, अंकुश, संतोष आणि जे खास या ठिकाणी आज आले आणि आपल्या भागातल्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आपल्याकडल्या भागाचा, आपल्याकडल्या लोकांचा आवाज मुंबईपर्यंत पोचवायचं काम जे करतात ते सकाळचे संदीप साळवे मोखाड्याहून खास आलेले आणि शेख पुढे फोनवर आणि भाई फोनवर बोलतात. रामदास, परशुराम, सुनील, भास्कर, गोविंद, कमलाकर, जमशेद, 2 यमुना, लीला, निलेश, सरिता, रोहिदास, जर कोणी राहिलं तर मला तुम्ही रघु, मला जवळच्या बाहेर जाऊ द्या, म्हणजे राहिलं कोणाचं नाव. आणि माझ्या सर्व छोट्या बालमित्रांना, मैत्रिणींना मला खूप आनंद झाला. एक तर तुम्हाला भेटून, दुसरं खूप वर्षांनी माझा आवडता खेळ मी पाहिला, मल्लखांब, रोप मल्लखांब आणि खांबावरचा मल्लखांब. आता आपण जे पाहिलं ना, सीताने, अजितने, संतोषने जे सांगितलं, त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत ना, ते मूलभूत अधिकार सांगितलं त्यांनी. काय सांगितलं म्हणा, पण माझ्या मागे काय सांगितलं? मूलभूत अधिकार म्हणा, मूलभूत अधिकार. ल पूर्ण आहे, अर्धा नाही. मूलभूत अधिकार. मग मूलभूत अधिकाराकरता अर्ज करावा लागतो का? अर्ज करावा लागतो का? मग कुणाला मिळतो तो? तुम्हाला आहे का नाही? तुम्हाला अधिकार आहे का? अधिकार आहे? कुठे दाखवा. अधिकार आहे का? मग दाखवा ना. दाखवता येईल? नाही दाखवता. कारण तो अनुभवायचा आहे आणि वापरायचा आहे. जर अनुभवला, आपण वापरला तर आपल्याला मिळेल. जर आपण नाही वापरला तर आपल्याला मिळणार नाही. मी तुम्हाला त्यातले अनुच्छेद नाही सांगणार. यांनी 19 आणि 21 सांगितलं. मी एवढंच सांगेन की मूलभूत अधिकार अनुच्छेद 12 पासून सुरू होतात ते 32 पर्यंत. आज 2 बघितले, एक 19 आणि एक 21. हा सर्वात महत्वाचा आहे. एक महत्वाचा अधिकार जो अनुच्छेद 14 मध्ये आहे, मी त्या अनुच्छेद सोडून जातो, त्याला संधीची समानता. कायद्यासमोर सर्व समान असतील, हा अधिकार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. काय सांगितलं म्हणा? मोठ्याने सांगा, प्रत्येकाला समान
संधीचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार. म्हणून यांनी जो वापर केला, सीता असेल, अजित असेल, अंकुश असेल, संतोष असेल, या सर्वांनी इथे बसलेल्या सर्वांनी, त्यांनी संघटनेचा अधिकार त्यांना मिळाला संविधानाने, पण तो आपोआप नाही आला, तो बाजारात जाऊन विकत नाही घेतला. त्यांनी संघटना केली आणि तो मिळवला. संघटना करायचा अधिकार तुम्हाला आहे का नाही? आहे का नाही आहे? देवरे सर सांगतील नाही आहे, कारण आता सर्क्युलर आले. हॉस्टेलमध्ये मुलांना लहानपणापासून मूलभूत अधिकार शिकवले पाहिजे. आम्ही सरकार कधी कधी GR काढताना विचार करत नाही की आम्ही विद्यार्थ्यांना, यांना जर उद्या या ठिकाणी कोणतीही गैरसोय झाली, टॉयलेट नसतील, एक दिवस जेवण नाही आलं, तर मुलांनी गप्प बसायचं का? गप्प बसायचं का? इथून तुम्हाला ST मिळाली नाही, गप्प बसायचं का? गप्प बसायचं नाही. स्वातंत्र्य आहे, लक्षात घ्यायचं. मग आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ते कधी येतं? तुला कधी मिळालं स्वातंत्र्य? तुला अधिकार मिळाले का? कधी मिळाले? गेल्या वर्षी? कधी मिळाले? तुला कधी मिळाले? जन्मापासून. जन्मापासून मिळाले. आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्या वेळेला मिळाले. जन्मजात अधिकार कसे आहेत? जन्मजात आहेत. आम्ही भारताचे लोक कशामध्ये आहे? मोठ्याने पटपट बोला. हा, शाबास. संविधानाचं कितवं पान? पहिल्या पानावर पहिलं वाक्य कोणतं? मोठ्याने म्हणा. कोण? कोण? पैसेवाले, बंगलेवाले, गाडीवाले, अंबानी, अडाणी, हिंदू, फक्त हिंदू, फक्त मुस्लिम, फक्त ख्रिश्चन, फक्त पुरुष, फक्त महिला, फक्त नपुसकलिंगी, फक्त गोरे, फक्त काळे, फक्त पिवळे, फक्त लाल, या सगळ्या रंगाचे लोक आहेत ना? या सगळ्या रंगाचे लोक आहेत. अमेरिकेतले आदिवासी लाल आहेत, मी बघून आलोय. लाल आहेत, त्यांना रेड इंडियन म्हणतात. ते का म्हणतात ते तुम्हाला जरा जे इतिहास शिकवतात त्यांनी कोलंबसाची गोष्ट सांगा. की कोलंबसाला तो शोधायला निघाला इंडिया, त्याला लागला अमेरिका, पण त्यालाच त्यांनी इंडिया सांगितलं. म्हणजे तो भारत शोधायला आला, पण जे लागलं त्याला त्यांनी भारत सांगितलं. मग त्यामुळे त्याला इंडियन म्हणतात तिथे. तेव्हा हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, पारशी असो, कोकणा असो, वारली असो, कातकरी असो, ठाकूर असो, कुंडी असो, आगरी असो, कुणीही असो, जो या देशात जन्माला आला त्याला मूलभूत अधिकार मिळाले. जात, धर्म, रंग, लिंग, पक्ष, प्रांत, भाषा याचा काहीही संबंध नाही. फक्त तो आपल्या देशामध्ये जन्माला आलेला असलं पाहिजे. आपला देश कोणता? कुठे ना, आपला देश कोणता? मग आम्ही भारताचे लोक. तुम्हाला, मला खूप बरं वाटलं की तुम्हाला डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसादांचं नाव माहिती आहे. नाही तर संविधान म्हटलं की फक्त बाबासाहेब आंबेडकर लोकांना माहिती आहे, पण तुम्हाला डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद संविधान सभेच्या अध्यक्षांचं नाव माहिती आहे. मी आपल्या शिक्षकांना सांगेन की हे जे संविधानाचं पहिलं पान आहे ते फक्त म्हणून नका घेऊ सर, ते त्यांना शिकवा. लोकशाही म्हणजे काय हे आपल्याला तुमच्या शाळेत लोकशाही आहे का?
खरं सांगायचं, खरं सांगायचं एक लक्षात घ्या, मी गेले 6-7 वर्ष, त्याच्या आधी आमदार होतो आणि गेली 6-7 वर्ष आधी सरकारने मला राज्यमंत्री केलं, आता मला मंत्र्याचा दर्जा दिला. तर आढावा समितीचा मी अध्यक्ष आहे आदिवासी विकास. त्यामुळे राज्यभर फिरतो मी, राज्यभरामधली परिस्थिती आदिवासींची काय आहे ती बघतो, राज्यभरामध्ये माझी आदिवासी मुलं कशी शिकतात तेही मी बघतो. त्यामुळे मला तुम्ही जर इथे तिथे बघायचं नाही शिक्षकांच्याकडे, मला उत्तर देताना तुम्ही काही डोळे नाही करत, माझ्याकडे बघून बोला, अगदी त्यांना मोकळेपणाने बोला. शाळेमध्ये लोकशाही आहे का? आहे का मंत्रिमंडळ वगैरे काही? मुलं तुम्ही एकत्र बसून कधी चर्चा करता का प्रत्येक वर्गाची? जरा घ्या बरं. संविधान आपल्याला शाळेमध्ये शिकलं पाहिजे, आपल्या घरात शिकलं पाहिजे. पहिल्यांदा संधीची समानता आपल्या घरापासून पाहिजे. घरात झाडू कुणी मारायचा? बोला पटकन. झाडू कुणी मारायचा? मोठ्याने सांगा. झाडू कुणी मारायचा? कपडे कुणी धुवायचे? पाणी कुणी भरायचं? जेवायचं कुणी? संधीची समानता माझ्या मुलीला लक्षात घ्या. आपली आई सुद्धा सांगते मुलांनी, लीला पण सांगते तिच्या मुलाला, हातात झाडू घेतला का? तू नको तू पोराच्या जातीने झाडू नाही मारायचं. संधीची समानता घरून सुरू करू. संघटनेचे जे कार्यकर्ते इथे आले त्यांना माझं सांगणं आहे की संधीची समानता आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे. स्त्री पुरुषांमधला भेद आपल्या घरातून आपण करतो. घरामध्ये मुलांना बोलायला मोकळी दिली पाहिजे. तुम्हाला चुकायचा अधिकार आहे का नाही? तुम्ही चुकलात तर तुम्हाला शिक्षा व्हायला पाहिजे का नाही? मोठ्याने सांगा. चुकीचं उत्तर दिल्यावर शिक्षा व्हायला पाहिजे का नाही? मोठ्याने सांगा. चुकीचं उत्तर दिल्यावर शिक्षा व्हायला पाहिजे की नको? म्हणजे तुम्ही गुलाम आहात, स्वतंत्र नाही. स्वतंत्र ते असणार की मला चुकीचं उत्तर द्यायचा सुद्धा अधिकार आहे. माझं उत्तर चुकीचं आहे हे मला समजावून सांगा. आपण बरेचदा, तुम्ही मला हुशार मुलात, शिक्षकांचं कौतुक करायचं मला की तुम्ही पटापट उत्तरं देता. मला अनेक ठिकाणी सांगावं लागतं, अरे बोला रे बोला रे बोला रे. तुम्ही बोलता. त्यामुळे शिकायचं म्हणजे काय? स्वातंत्र्य मिळवायचं. शिकायचं म्हणजे स्वातंत्र्य मिळवायचं. स्वातंत्र्य मिळवायचं म्हणजे काय? भीती घालवायची. पहिलं काम म्हणजे शिक्षणाचं काम काय? स्वातंत्र्य मिळवायचं. शिक्षणाचं काम काय? भीती घालवायची. आम्ही शाळेमध्ये भीत मुलांना शिकवतो. परीक्षेची पण भीती घालतो. नीटली नंतर नापास होशील, आणि नापास होशील त्याला करू देत नाही. भीती घालवून टाका. स्वातंत्र्य, सीता म्हणाली तसं अनमोल गोष्ट आहे. त्याला किंमत मोजता येत नाही. त्याची किंमत मोजली. पटापट नाव सांगा बरं. ज्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली त्यांनी सांगा बरं पटापट. नाव सांगा पटकन. आपल्या प्राणाची आहुती देऊन, आपलं बलिदान करून, आपल्या घराची राखरांगोळी करून ज्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली अशांची नावं सांगा पटपट. मोठ्याने सांगायचं, तोंडाच्या तोंडात नाही, मोठ्याने. मला ऐकायला आलं पाहिजे. चला मोठ्याने सांगा. बरोबर आहे, मोठ्याने सांगा. मोठ्याने सांगा. प्रत्येकाने बोला. मी तुम्हाला परत प्रश्न विचारू का? तुम्हाला प्रश्न कळलाय की नाही कळला? ज्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली त्यांची नावं पटकन सांगा. मोठ्याने सांगा म्हटलंय ना तुम्हाला. ओरडून सांगा मोठ्याने. फासावर कोण गेले? मोठ्याने. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, खुदीराम बोस, असंख्य लोक. छातीवर गोळ्या कोणी गेल्या? 16 वर्षाचा शिरीष कुमार छोटासा होता.
तो निघाला 1942 साली, ज्यावेळेला गांधीजींनी सांगितलं चले जाओ, इंग्रजांनी चले जाओ, या देशात एकही इंग्रज एकही इंच जागेवर एकही मिनिट उभा राहू शकणार नाही जर आमच्या देशातल्या लोकांनी ठरवलं तर. आणि लोकांनी ठरवलं 8 ऑगस्ट 1942च्या रात्री 9 ऑगस्टला की आता इंग्रजांना अखेरचा इशारा द्यायचा, चले जाओ. आणि तो अखेरचा इशारा जेव्हा दिला तेव्हा तालुके तालुके स्वतंत्र करा, तेव्हा छोटासा 16 वर्षाचा शिरीष कुमार तुमच्यासारख्या मुलाला घेऊन निघाला. 16 वर्ष म्हणजे 10वी, ज्याचे हात वर करा बरं, 10वी कोण कोण आहे? तुमच्या वयाचा होता शिरीष कुमार. जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवलं की जायचं नाही पुढे, खबरदार, तेव्हा त्यानं सांगितलं की मला बापूजींचा आदेश आहे की आम्हाला हा युनियन जॅक जो इंग्रजांचा आहे तो खाली उतरवायचा आहे आणि आमचा तिरंगा वर फडकवायचा आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू लहान आहेस, घरी जा. थोडं घरी जायला नाही आलो, स्वातंत्र्य मिळवायला आलोय. काय मुलं होती बघा, 16 वर्षाची मुलं, स्वातंत्र्य मिळवायला आलोय म्हणाला. पोलिसांनी सांगितलं तुला गोळ्या खावे लागतील. त्यानं सांगितलं की माझी छाती खुली आहे. पुढे गेला आणि पोलिसांनी, आपलेच होते, काळे पोलीस होते, गोऱ्या इंग्रजांची गुलामी करणारे पोलीस काळे होते आपल्या देशातलं. तेव्हा त्यांनी शिरीष कुमारवर गोळ्या चालवल्या. तो धारातीर्थी पडल्यावर शशीधर केतकर आला, त्याच्याही छातीत गोळ्या घातल्या. जेव्हा शिरीष कुमारला गोळ्या घातल्या तेव्हा तो पाणी 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 करत होता. प्राण जाताना, जीव जाताना पाणी मागत होता. ज्यानं गोळ्या घातल्या तो रडायला लागला की अरे माझ्या मुलासारखा हा मुलगा, याला मी गोळ्या घातल्या. म्हणून त्यानं पाणी आणलं आणि तो शिरीष कुमारला द्यायला निघाला की बाळा पाणी घे. छोट्या शिरीष कुमारनं काय सांगितलं बघा, स्वातंत्र्याची काय किंमत मोजायला लागते. तव शिरीष बोले त्याला, शिवणार न तव पाण्याला, तू देशद्रोही झाला. तू देशद्रोही झालाय, तुझ्या पाण्याला सुद्धा मी शिवणार नाही असं म्हणत पाण्याशिवाय शिरीष कुमारनं जीव सोडला. आपल्याला तो वारसा आहे शिरीष कुमार. भगतसिंगाचा वारसा आहे, हुतात्मा नाग्या कातकरीचा वारसा आहे, बिरसा मुंडाचा वारसा आहे, कंट्या मामाचा आहे, दशरीबेनचा आहे, राघोजी भांगरांचा आहे. लक्षात घ्या आपण काय आहे, हा ऑगस्ट महिना आहे, हा क्रांतीचा महिना आहे. ऑगस्ट क्रांती झाली आणि 15 ऑगस्ट सुद्धा यावेळेला आला आणि स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय, ते शिरीष कुमार कशासाठी गेला? इंग्रजात तो तिरंगा फडकला पाहिजे म्हणून. देशाचं स्वातंत्र्य लाल किल्ल्यावर नाही, लाल किल्ल्यावर ज्यावेळेला झेंडा फडकतो तिथे स्वातंत्र्य नसतं, मंत्रालयात झेंडा फडकतो तिथे स्वातंत्र्य नसतं. स्वातंत्र्य माझ्या जवार मधल्या कातकऱ्याच्या घरात जर अन्न असेल तर स्वातंत्र्य. जर जवार मोखाड्यामधल्या काकड्या पोशिंदा, मला आठवतं नाही, जवारमध्ये रोजगार हमीवर काम करताना कायरीला काकड्या पोशिंदा नावाची महिला रोजगार हमीवर काम करताना उपाशी असल्यामुळे मेली. बरोबर ना, उपाशी असल्यामुळे मेली. पांडू भोये नावाचा आपल्याकडला एक तरुण, 2 मुलं होती, खायला नाही का घरात म्हणून गळफास लावून घेतला. यासाठी स्वातंत्र्य नव्हतं मिळवलं. भगतसिंगाचं स्वप्न होतं, महात्मा गांधींचं होतं, शिरीष कुमारचं होतं, नाग्या कातकरीचं होतं, बिरसा मुंडाचं स्वप्न होतं की जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा
तेव्हा प्रत्येकाला पोटभर, पूर्ण करा, जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा प्रत्येकाला पोटभर, मोठ्याने सांगायचं, मला असं आवडत नाही. तुम्ही गुलाम आहात का स्वतंत्र आहात? जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा प्रत्येकाला पोटभर, शाबास. जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा प्रत्येकाला अंगभर वस्त्र मिळेल. जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा प्रत्येकाला राहायला, जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा प्रत्येकाला कसायला जमीन मिळेल. जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा सर्वांना समान संधीचं शिक्षण असेल. काही हॉस्टेलमध्ये राहणारे, काही डे स्कॉलर, काही सवलतवाले, काही विना सवलतवाले, ही संधीची समानता नाही. माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? सर्व मुलांना समान संधी दिली का? नाही. काहींना हॉस्टेलमध्ये राहायला दिलं, काहींना सांगितलं हॉस्टेल भरलं आता, मग जा तुम्ही, मग 5 किलोमीटर जा, 7 किलोमीटर जा, असं कुणी नियम केला की 5 किलोमीटरवरच पाहिजे. कारण आम्ही केलं आमच्या सोयीसाठी. आपलं म्हणणं आहे, मी सरकार म्हणून सरकारशी भांडतोय. भांडू का नको भांडू? तुमच्यासाठी भांडू का नको भांडू? माझा झगडा आहे सरकारशी की माझ्या प्रत्येक मुलाला मुलीला 18 वर्षाचं होईपर्यंत प्रत्येकाला मोफत चांगल्या दर्जाचं समान संधीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्याकरता आश्रमशाळा अशा कोपऱ्यात नको, मुख्य तालुक्याच्या ठिकाणी आज सगळ्या आश्रमशाळा आणा. एकदा मूल 3 वर्षाचं असताना आलं बालवाडीमध्ये की ते MA होईपर्यंत त्या शाळेमध्ये राहिलं पाहिजे. KG पासून PG पर्यंत शाळा एकाच ठिकाणी असली पाहिजे का नको? किती लोकांना वाटतं असं असलं पाहिजे? सांगा बरं मला. मग आपण हे सांगून नीती आयोगाने हे सांगितलेलं आहे, मी माझं नाही सांगत, नीती आयोगाने सांगितलं. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण सांगितलं, मी परत सांगितलं. या आश्रमशाळेमध्ये मी आलो होतो, मला वाटतं 1 वर्षापूर्वी असेल. ते पत्र दिलंय का टीके सरांनी? टीके सरांनी एक पत्र पाठवलं का झेरॉक्स? पायल डोके नावाच्या मुलीला सीताताईने जे सांगितलं, तिने हॉस्टेलमध्ये राहता आलं नाही तिला, म्हणून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. माझा प्रश्न आहे, आणखी किती पायल स्वातंत्र्यानंतर किती पायल अशा असतील की ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही? ज्यांना म्हणून हॉस्टेलमध्ये राहायचं आहे त्यांना प्रवेश देणारी हॉस्टेल्स सरकार निर्माण करील, त्याला म्हणायचं संविधान. म्हणून स्वातंत्र्य फक्त लाल किल्ल्यावर नाही, मुंबईत नाही. स्वातंत्र्य फक्त जवळच्या तहसील ऑफिसमध्ये, मोकाड्याच्या तहसील ऑफिसमध्ये नाही. स्वातंत्र्य गोर गरिबाच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि संधीची समानता असली पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला. मग शिक्षणाचा अधिकार आम्हाला चांगला मिळाला पाहिजे. संधीची समानता नाही आपल्या, बघा शिक्षकांच्या मध्ये तरी कुठे समानता आहे का? तेवढे सर आहे का? शिक्षकांमध्ये समानता आहे का? संधीची विषमता आहे ना. कुणी रोजंदारीवर, कुणी बाह्य स्रोतांनी, कुणी कायम, कुणी ऑर्डर शिवाय. ही संधीची समानता नाहीये. माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का? तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का? मग मी देऊ का तुम्हाला? मी देऊ का स्वातंत्र्य तुम्हाला? मी तुम्हाला देऊ शकतो का? मीच नाही, जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला देऊ शकत नाही. याचं कारण स्वातंत्र्य कुठे असतं? तुम्ही माझं ऐकताय ना? कशाने ऐकताय? किती कानानी? एका कानाने काय करता?
एका कानाने काय करता? मोठ्याने सांगा, एका कानाने काय करता आणि दुसऱ्या कानाने काय करता? या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. असं करणार? हुशार मुला. मग स्वातंत्र्य कुठे आहे? स्वातंत्र्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतं. सीताताईने सांगितलं तसं मनाचं स्वातंत्र्य आहे. मन स्वतंत्र पाहिजे. स्वातंत्र्य अंतःकरणामध्ये असतं. त्या अंतःकरणातलं स्वातंत्र्य आपण पेटवलं पाहिजे. आणि या देशाचे आपण नागरिक आहोत, म्हणजे या देशाचे मालक आहोत. या संविधानाने आपल्याला मालक बनवले. ते या देशाचे आपण मालक आहोत हे आपल्याला या निमित्ताने शिकायचंय. मुलांना अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे. चांगले कपडे मिळण्याचा अधिकार आहे, चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, चांगली हॉस्टेल मिळण्याचा अधिकार आहे, चांगले शिक्षक मिळण्याचा अधिकार आहे. पण तुमची कर्तव्य सुद्धा आहेत का नाही? आहेत की नाही आहेत कर्तव्य? काय आहेत सांगा बरं विद्यार्थ्यांची कर्तव्य? मुलांची, विद्यार्थ्यांची कर्तव्य काय? आपल्या हॉस्टेलचा परिसर कोणी स्वच्छ ठेवायचा? आपली शौचालय कोणी स्वच्छ करायची? आपले बाथरूम कोणी स्वच्छ करायची? शिक्षकांचा मान कुणी ठेवायचा? सर्वांशी चांगलं कुणी वागायचं? देशाचा अभिमान कुणी बाळगायचा? ही सगळी कर्तव्य आपल्याकडे मूलभूत कर्तव्य म्हणून आहे. भाग 3 मध्ये जसा मूलभूत अधिकार आहे तसा भाग 5 मध्ये कर्तव्य आहे. कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तुम्ही सर्वजण या देशाचे भविष्यातले नेत्या, तुम्हाला या निमित्ताने मला बोलता आलं तुमच्याशी. माझं कळलं का मी काय बोललो ते? मी काय बोललो ते कळलं का तुम्हाला? तुम्ही चांगली उत्तरं दिली, त्याबद्दल हे तिघेही जण पास झाले. तुमच्या शाळेचे सगळे शिक्षक पास झाले. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण या स्वातंत्र्याकरता प्रयत्न करूया.